आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय शेखतकीकडून कबीर साहेबांना गुंडांकडून मारून टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न. कबीर साहेब काशीला आल्यानंतर शेखतकीला वाटले की हा कबीर कोणत्याही प्रकारे मरत नाही. कबीर साहेबांना मारण्यासाठी तो रात्री काही गुंडांसह कबीर साहेबांच्या झोपडीवर गेला. कबीर साहेब झोपले होते. शेखतकीने गुंडांना सांगितले त्यांचे तुकडे तुकडे करा. गुंडांनी पूज्य कबीर साहेबांचे तलवारीने तुकडे तुकडे केले आणि ते मेले असे समजून निघाले. ते झोपडीतून बाहेर निघाल्यावर कबीर साहेब त्यांच्या मागून उठून आले आणि म्हणाले, पीरजी, दूध पिऊन जा, असे थोडेच कोणी जातात. शेखतकी आणि त्यांच्या गुंडांना वाटले की हे भूत आहे, तिथून पळून गेले. त्या गुंडांना तर ताप भरला. बरेच दिवस ताप उतरला नाही. कबीर साहेब त्यांच्याकडे गेले आणि त्यांना बरे केले आणि म्हणाले की हा पीर तुम्हाला मारूनच टाकील, तो तुमची दिशाभूल करीत आहे. मग त्यांनी कबीर साहेबांची माफी मागितली.